देशामध्ये तिसऱ्या टप्प्यातली मतदान प्रक्रिया पूर्ण। आतापर्यंत देशात 62.27% तर राज्यात 56.37% मतदान। महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी मतदान। पैसे वाटण्यासाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक रात्री 1 वाजेपर्यंत सुरू असल्याचा रोहित पवारांचा आरोप। तर आरोपांनंतर पीडीसीसी बँक आणि मॅनेजरवर गुन्हा दाखल। मतदानाआधी नागरिकांना पैसे वाटल्याचा व्हिडिओ रोहित पवारांकडून ट्विट। अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटल्याचा आरोप। चौकशी करावी अजितदादांचा पलटवार। बारामतीत मतदान सुरू असताना सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या मातोश्रींची भेट। तर भेटीबाबत माहिती नाही, आमची भेट झाली नाही, अजित पवारांची प्रतिक्रिया। सुप्रिया सुळेंचा कार्यकर्ता नाना गवळींना आमदार दत्ता भरणेंची शिवीगाळ। सुप्रिया सुळेंनी घेतली नाना गवळींची भेट। दत्तात्रय भरणेंकडून दिलगिरी व्यक्त। 4 जून ही इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट। गरिबांचं आरक्षण काढून मुस्लिमांना देण्याचा इंडिया आघाडीचा प्रयत्न। नगरमधून पंतप्रधान मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल। मुंबईवरील 26/11च्या हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्याचं धक्कादायक वक्तव्य। काँग्रेस नेत्याने कसाबला निर्दोष म्हटलं, त्यामुळे शहीदांचा अपमान झाला। विजय वडेट्टीवारांच्या वक्तव्यावरून मोदींचा निशाणा। पंतप्रधान मोदींची मुंबईमध्ये 15 मे रोजी पहिली जाहीर सभा, तर 17 मे रोजी रोड शो करणार। राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल। ईव्हीएमची पूजा केल्याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा। ईव्हीएम हॅक करण्यासाठी अंबादास दानवेंकडे 2.5 कोटींची मागणी। पैसे मागितल्याप्रकरणी पुण्यातून मारुती ढाकणे पोलिसांच्या ताब्यात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।